एकंदरीत प्रचाराची कशी सुरुवात झाली, आज शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशी नेमकी काय रणनीती होती याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। 24 तारखेला मतदान होत आहे आणि मतदानाच्या पूर्वी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सगळेच उमेदवार सकाळपासून मतदारांपर्यंत पोहोचतात आहे। मनसेचे दक्षिण मुंबईचे जे उमेदवार आहेत बाळा नांदगावकर ते वरळी सीफेसला जे मॉर्निंग वॉकर्स आहेत त्यांना भेटतात आहे, त्यांचा मुद्दा पटवून देतात आहे, त्यांचं चिन्ह सांगतात आहे। बाळा नांदगावकर साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, कशा पद्धतीने जोरदार प्रचार चालू? एन्जॉय करतोय, वर्षानुवर्षे मी मॉर्निंग वॉक करतो, तो भाग वेगळा, पण आज वरळीच्या मॉर्निंग वॉकच्या लोकांना भेटायला आलो आहे। आता रिबन पॉईंटला चाललो आहे, जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की आपला उमेदवार कोण आहे, त्याची तोंड ओळख तर झाली पाहिजे। काही लोक ओळखतात, काही लोक ओळखत नाहीत, त्याच्यामुळे मुद्दाम आलो। मला वाटतं की आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद होईल आणि 2 दिवसांनी निवडणूक आहेच। कशा पद्धतीचा रिस्पॉन्स इथे मिळतोय, काय लोक मत मांडतात? मला असं वाटतं की मी 95 साली भुजबळांच्या विरोधात ज्यावेळेला निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीच्या वेळेला तशी लोक बोलत होती, लोकांचा चेहरा बोलत होता, तसा मला वाटतं की ह्या निवडणुकीला मला चित्र दिसतंय। लोकांना या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव करायचा आहे, नरेंद्र मोदीला पंतप्रधान बनवायचे आहे। धन्यवाद आमच्याशी ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।